नमस्कार. परवा एक कपडे घ्यायला माधवनगर गेलो होतो आणि तिथं कपडे घेऊन बाहेर पडल्यानंतर मित्राबरोबर चर्चा झाली, कारण की आम्ही जिथं कपडे घेतली ते दुकान मारवाडी समाजाच्या व्यक्तीचं होतं आणि त्याच्या आसपास असणारी 3-4 दुकानं मोठमोठी होती, ती पण मारवाडी समाजाचीच होती. मग ते येताना म्हणाला मारवाडी समाजानं अख्ख्या मार्केटवर ताबा मिळवला आहे. आणि मी पण त्याला होय म्हटलं, कारण की ते खरंच आहे की आपण आत्ता कुठेही मार्केटमध्ये आपल्या आसपासच्या मार्केटमध्ये जावा, मोठमोठे जे व्यापारी आहेत किंवा थोडेसे उद्योगपती आपण म्हणूया, ते मारवाडी समाजाचे आहेत. इतरही समाजाचे आहेत पण मारवाडी समाजाची तुलनात्मकदृष्ट्या संख्या जास्त आहे. मग हे असं कसे काय एवढे व्यापारी मोठे झाले किंवा ह्या व्यापारात कशी शिरले, ह्याच्या मग एक स्टोरी आहे. राजस्थानमध्ये मारवाडी एक म्हणून भाग आहे आणि त्या मारवाडी भागमध्ये पाऊस अतिशय कमी प्रमाणात होते. तिथं शेती पिकू शकत नाही अशा कंडिशनमध्ये शेती होत्या, म्हणजे एकदम कमी प्रमाणात शेती होत्या. त्याच्यामुळे त्या लोकांना उपजीविकेसाठी तिथून बाहेर पडणं गरजेचं झालं. पर्याय नसल्यामुळे ते तिथून बाहेर पडले आणि छोटे व्यवसायात ते बाहेर पडून व्यवसाय करू लागले, व्यापार करू लागले आणि हळूहळू त्यांनी व्यापारात आपलं साम्राज्य उभा केलं. आणि म्हणजे कमी पाण्यामुळं आणि शेती होत नसल्यामुळे ते बाहेर पडले. आणि नुसतं बाहेर पडून आणि व्यवसायात पडून ते एवढे मोठे झाले असतील का? नाही. त्यांचं एक 2-3 गोष्टी आहेत. ते कमी खर्चात जगतात, त्यासनी आपल्या जगण्यावरती जास्त खर्च करत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट म्हणजे आपल्या व्यवसायातून मिळालेला नफा ते आपल्या वैयक्तिक आयुष्यासाठी न वापरता धंद्यात परत रिपीट इन्व्हेस्टमेंट करतात. परत रिपीट फायदा रिपीट केल्यामुळे धंद्याची कॅपिटल साईज वाढली, त्याच्यामुळं व्यवसाय त्यांचं मोठं होत गेलं. आणि ते अनावश्यक दिखावा टळते. ती मोठे लक्झरीज बंगला असणं किंवा मोठमोठ्या ब्रँडच्या गाड्या खरेदी करणं, अशा गोष्टी त्या टाळल्या जाते त्या. आणि त्यांच्या कुटुंबात एक व्यवस्था आहे बघा, म्हणजे मुलगा लहान असल्यापासून ते त्याला गल्ल्यावर बसवतात किंवा दुकानात आपल्या जवळ ठेवतात, की त्यामुळे तो व्यवहार लवकर शिकतोय, धंदा लवकर शिकतोय आणि त्याच्यामुळे तो तसाच ते धंदा पुढे पिढ्या ते चालवू जातोय. आणि त्यांनी स्थलांतराची आपली तयारी ठेवली, म्हणजे त्यांनी असं म्हटलं नाही की आता घर सोडून इकडे एवढ्या लांब कसं जायचं. नाही, ते निघाले, बाहेर पडले आणि तिथं जिथं आपल्याला व्यवसाय सेटल होईल तिथे ते सेटल झाले. त्यांच्या व्यवहारात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विश्वास आणि त्यांच्या शब्दाला असणारी किंमत. कितीतरी मारवाडी लोक दुसऱ्या मारवाडी लोकांना लाखोंचं करोडोंचं भांडवल उधारीवर देतात किंवा मटेरियल उधारीवर देतात. त्यांच्या शब्दाला किंमत आहे. ते आपल्या समाज मित्राला चांगल्या प्रकारे मदत करतात आणि तो दुसराही त्या वेळेत त्याचं भांडवल त्याला रिटर्न करतोय, त्याचं पैसे रिटर्न करतोय. त्याच्यामुळं त्या समाजात एकमेकांवर विश्वास आहे, भरपूर विश्वास आहे. आणि ह्या एवढ्या सगळ्या गोष्टींमुळं मारवाडी समाज आज तुम्ही कुठेही बघा एकदम मोठा समाज होऊन बसला, व्यापारातला डॉन होऊन बसला आहे.